प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. नवीन असं म्हणण्यापेक्षा तुमच्या जीवनात जो महत्त्वाचा विषय आहे तो आज मी घेऊन आलेलो आहे. ह्या विषयानुसार तुम्ही स्वतःला परीक्षण करा स्वतःचं, आणि स्वतःच्या जीवनात ह्या संबंधाने स्वतःचं आत्मपरीक्षण खूप महत्त्वाचं आहे. ह्या वचनातून कळते. आणि हे जे वचन आहे हे 2 कोरिंथमधला 13वा अध्याय आणि 5वं वचन असं आहे. ह्या संबंधाने आपण हे आता वाचूया. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतिती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाही तर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. आता भरपूर वेळेस आपण काय करतो, आपण आत्मपरीक्षणच करत नाही. भरपूर वेळेस काय करतो की आपण गोष्टी करत जातो, खरं स्वतःमध्ये आपण तो सुधार आणलेला आहे का नाही, किंवा आपण तो स्वतःमध्ये तो बदल आणलेला आहे का नाही, हे भरपूर वेळेस आपण आत्मपरीक्षण करतो. दुसऱ्यांचं परीक्षण आपण भरपूर करतो, खरं स्वतःचं परीक्षण कधी करत नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. स्वतःची आपण विचार केला पाहिजे की आपण येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चाललो आहे का नाही, आपण त्याला अनुसरतोय का नाही, आपण प्रयत्न करतोय का नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे वचन तुमच्या जीवनात लागू करा. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुमच्या जीवनात देवाचे जो मार्ग आहे त्याच्यावर तुम्ही चालता का नाही हे तुम्ही वेळच्या वेळी तुम्ही स्वतःला तपासा. जसं एक परीक्षक स्वतःला तपासतो तसं तुम्ही स्वतःला तपासा की आपण ह्या मार्गावर चाललो का नाही, ह्या रूटवर चाललो का नाही, आपला रस्ता बरोबर आहे का नाही, का आपण कुठे भरकटलो आहे, हे आपण विचार केला पाहिजे. तर हा विचार करा, हा मार्ग शोधा, ह्या मार्गावर चाला आणि येशू ख्रिस्ताच्या जवळ जाणारा जो मार्ग आहे त्याच्यावर तुम्ही चाला. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन.